लुई व्हिटॉन, जन्म 4 ऑगस्ट 1821, अचे, फ्रान्स, मृत्यू 27 फेब्रुवारी 1892, अस्नियर्स सुरसीन, हे एक फ्रेंच बॉक्स निर्माता आणि उद्योजक होते ज्यांनी 1854 मध्ये लक्झरी ट्रंक आणि सामानाचा त्यांचा नावाजलेला ब्रँड स्थापित केला. त्यांच्या हयातीत व्हिटॉनने सामानात अनेक नवोन्मेष आणले आणि नंतर त्यांचा ब्रँड जगातील सर्वात मौल्यवान आणि मान्यताप्राप्त फॅशन हाऊसपैकी एक बनला. आता ते चामड्याच्या वस्तू तसेच कपडे, दागिने, ॲक्सेसरीज आणि इतर उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी ओळखले जाते. सुरुवातीचे जीवन आणि कारकीर्द. लुई व्हिटॉनचा जन्म पूर्व फ्रान्सच्या डोंगराळ प्रदेशातील अचे या एका छोट्याशा दुर्गम गावात झाला. तो शेतकरी झेवियर व्हिटॉन आणि मिलिनर कोरोन गेलार यांचा मुलगा होता, ज्यांचे वयाच्या 10व्या वर्षी निधन झाले. त्याच्या वडिलांनी लवकरच एका महिलेशी पुनर्विवाह केला, जी लुई व्हिटॉनला कडक वाटली. त्याच्या प्रांतीय जीवनावर नाखुश असल्याने तो वयाच्या 13व्या वर्षी घर सोडून प्रिसच्या दिशेने पायी प्रवास करत होता. स्वतःचे पालनपोषण करण्यासाठी व्हिटॉनने छोट्या छोट्या नोकऱ्या करायला सुरुवात केली आणि अखेर 1837 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी तो शहरात आला. तिथे त्याला मास्टर बॉक्स मेकर आणि पॅकर रोमेन मारेच यांच्याकडे शिकाऊ म्हणून काम मिळाले. 19व्या शतकात बॉक्स बनवणे आणि पॅकिंग हे विशेष व्यवसाय होते ज्यामध्ये कारागीर लाकूड, पितळ आणि चामड्यापासून हाताने सामान बनवत असत. प्रत्येक तुकडा विशेषतः वैयक्तिक ग्राहकासाठी बनवला जात असे, ज्यांचे सामान घोडागाडी किंवा बोटींमधून प्रवास करताना साधारणपणे हाताळले जात असे, जे वाहतुकीचे मुख्य साधन होते. व्हिटॉनने लवकरच एक कुशल कारागीर म्हणून प्रतिष्ठा निर्माण केली आणि फ्रेंच खानदानी लोकांना ग्राहक म्हणून आकर्षित करू लागला. 1853 मध्ये त्याला युजेनीचा वैयक्तिक बॉक्स बनवणारा आणि पॅकर म्हणून नियुक्त करण्यात आले, जी त्याच वर्षी नेपोलियन तिसराची पत्नी आणि फ्रान्सची सम्राज्ञी बनली होती. लुई व्हिटॉनची स्थापना. 1854 मध्ये व्हिटॉनने क्लेमेन्स एमिली पॅरियाक्सशी लग्न केले आणि त्यानंतर लवकरच मारेचची नोकरी सोडली. त्याने पॅरिसमध्ये प्लेस वेंडोमजवळ स्वतःची कार्यशाळा उघडली, जिथे अनेक फॅशन हाऊसेस आणि दागिने कंपन्या होत्या. व्हिटॉनने फॅशन आणि नाजूक वस्तूंच्या पॅकिंगमधील त्याच्या विशेषतेची जाहिरात केली. 1858 मध्ये त्याने आयताकृती आकाराचा ट्रंक सपाट झाकण असलेला सादर केला. पारंपरिकपणे ट्रंक घुमटाच्या आकाराच्या टॉप्सने बनवले जात होते, ज्यामुळे स्टेज कोचच्या पाठीवर सामान वाहून नेले जात असताना पाऊस आणि चिखल सरकत असे. व्हिटॉनने प्रवासाचे मुख्य मार्ग ट्रेन आणि समुद्री जहाज बंद असल्याचे लक्षात घेऊन स्टॅकिंग आणि शिपिंग सुलभ करण्यासाठी सपाट झाकण तयार केले. त्याने जड आणि अनेकदा क्रॅक असलेल्या लेदरची जागा ट्रायनॉन ग्रे कॅनव्हासमध्ये हलक्या लाकडाने झाकली, एक फॅब्रिक व्हिटॉन वॉटरप्रूफ आणि डाग प्रतिरोधक म्हणून डिझाइन केलेले. स्टॅक करण्यायोग्य सपाट झाकण असलेल्या ट्रंकच्या उच्च मागणीमुळे व्हिटॉनला त्याचे कार्यशाळा प्रिसच्या वायव्येस असलेल्या अस्नियरेस, आता अस्नियरेस सुरसीन म्हणून ओळखले जाते, येथील एका मोठ्या जागेत हलवण्यास प्रवृत्त केले. सीन नदीवर आणि रेल्वे मार्गाजवळ त्याचे स्थान असल्याने तयार उत्पादनांची सोयीस्कर नदी आणि रेल्वे वाहतूक तसेच कच्च्या मालाची डिलिव्हरी शक्य झाली. व्हिटॉन, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा जॉर्जेस हे कार्यशाळेच्या वरच्या जागेत राहत होते. तोटे: सिग्नेचर कॅनव्हासेस आणि टम्बलर लॉक. 1870 ते 71 च्या फ्रो-प्रुशियन युद्धादरम्यान कंपनीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, ज्यामुळे प्रवास ठप्प झाला आणि परिणामी सामानाची मागणी कमी झाली. शिवाय अस्नियर्समधील कार्यशाळेची तोडफोड करण्यात आली आणि त्यातील उपकरणे चोरीला गेली किंवा नष्ट करण्यात आली. तथापि, युद्धानंतर
व्हिटॉनने आपला व्यवसाय पुन्हा स्थापित केला आणि पॅरिसमध्ये ओपेरा गार्नियर आणि लुव्र जवळील एका प्रतिष्ठित ठिकाणी एक नवीन दुकान उघडले. व्हिटॉनने नवीन सिग्नेचर कॅनव्हासेससह प्रयोग सुरू ठेवले. 1872 मध्ये लाल आणि बेज रंगाच्या पट्ट्यांचा नमुना असलेला कॅनव्हास सादर केला. त्यानंतर बेज आणि तपकिरी रंगात पट्टे असलेला कॅनव्हास 1876 आणि नंतर आयकॉनिक डेमियर डिझाइन, ज्यामध्ये लाल आणि पांढरा किंवा बेज आणि तपकिरी रंगाचा चेकरबोर्ड पॅटर्न होता, 1888. त्याच्या कामाचे अनुकरण रोखण्यासाठी त्याने त्याच्या ट्रंकवर ब्रँड ओळखपत्र देखील छापले, ज्यावर लिहिले होते मार्क एल. व्हिटॉन डेपोसी, नोंदणीकृत एल. व्हिटॉन ब्रँड. यावेळेपर्यंत जॉर्जेस व्हिटॉनने त्याच्या वडिलांसोबत काम करण्यास सुरुवात केली होती, पॅटर्न कल्पनांमध्ये योगदान देत आणि व्यवसायाचे व्यवस्थापन हाताळत होते. तुम्ही विद्यार्थी आहात का? ब्रिटानिका प्रीमियमवर विशेष शैक्षणिक दर मिळवा. 1885 मध्ये व्हिटॉनने लंडनमध्ये ऑक्सफर्ड स्ट्रीटवर एक दुकान उघडून फ्रान्सबाहेर आपला व्यवसाय वाढवला. पुढच्या वर्षी त्याने आणि जॉर्जेस व्हिटॉनने टम्बलर लॉक विकसित केला, ज्यामध्ये 2 स्प्रिंग बकलसह एक लॉक सिस्टम होती आणि अखेर कंपनीने त्याचे पेटंट घेतले. जॉर्जेस व्हिटॉनला लॉकच्या सुरक्षिततेवर इतका विश्वास होता की त्याने अमेरिकन जादूगार हॅरी हौदिनीला व्हिटॉनच्या लॉक केलेल्या ट्रकमधून पळून जाण्याचे आव्हान दिल्याचे म्हटले जाते. तथापि, शोमनने आव्हान स्वीकारले नाही. जॉर्जेस व्हिटॉन अंतर्गत लुई व्हिटॉन. 1892 मध्ये लुई व्हिटॉनच्या मृत्यूनंतर जॉर्जेस व्हिटॉन यांनी व्यवसायाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिकागो येथील वर्ल्ड्स कोलंबियन एक्स्पोजिशनमध्ये 1893 लुई व्हिटॉन सामानाचे प्रदर्शन केले, ज्यामुळे ब्रँड अमेरिकन बाजारपेठेत पोहोचला आणि त्यांनी त्यांच्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी आणि अनुकरण करणाऱ्यांना रोखण्यासाठी एलव्ही मोनोग्राम 1896 तयार केला. मोनोग्राममध्ये सोन्यामध्ये इंटरलॉक केलेले एलव्ही आद्याक्षरे आहेत. चॉकलेट ब्राउन कॅनव्हासवर डायमंड पॉइंट्स आणि क्वार्ट्रेफॉइल फुले पर्यायी आहेत. बनणे. 20व्या शतकापर्यंत लुई व्हिटॉन ब्रँड हा लक्झरी जीवनशैलीचा समानार्थी शब्द बनला होता. जॉर्जेस व्हिटॉनचा मुलगा गॅस्टन लुई व्हिटॉनच्या नेतृत्वाखाली त्याने आपल्या ऑफरचा विस्तार करून लक्झरी लेदर वस्तूंचा समावेश केला आणि गॅस्टन लुई व्हिटॉनचे जावई स्टील मॅग्नेट हेनरी रॅकॅमियर यांच्या नेतृत्वाखाली हा ब्रँड कुटुंब चालवल्या जाणाऱ्या व्यवसायातून जगभरातील स्टोअर्ससह जागतिक ब्रँडमध्ये वाढला. 1987 मध्ये रॅकॅमियरने फ्रेंच शॅम्पेन आणि कॉग्नाक उत्पादक मोएट हेनेसी सोबत कंपनीचे विलिनीकरण जाहीर केले, ज्यामुळे मोएट हेनेसी लुई व्हिटॉनची निर्मिती झाली. तथापि, 1990 पर्यंत बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी केलेल्या प्रतिकूल टेकओव्हरमध्ये रॅकॅमियरला समूहातून काढून टाकण्यात आले, जो सीईओ बनला. 21व्या शतकापर्यंत अर्नॉल्टने ला जगातील सर्वात मोठी लक्झरी उत्पादने कंपनी बनवले होते आणि लुई व्हिटॉन ब्रँडमध्ये मार्क जेकब्स आणि व्हर्जिल अबलोह यांच्यासह शीर्ष डिझायनर्सच्या कामाचा समावेश असलेली संपूर्ण फॅशन श्रेणी समाविष्ट होती. जगातील सर्वात मौल्यवान फॅशन ब्रँडच्या यादीत ते वारंवार अव्वल स्थानावर होते.